करत आहे. आणि तुम्हाला वाटत असेल की ही आत्ता व्लॉग करेल की नाही, व्हिडिओ टाकेल की नाही, पण हो, मी व्हिडिओ करणार आहे आणि करत राहणार आहे. सो आज मी व्हिडिओ यासाठी करते कारण मी आणि माझी पूर्ण फॅमिली आम्ही जात आहोत समर वेकेशनला. आणि समर वेकेशनला जिथे जात आहोत ते लोकेशन मी आत्ता नाही सांगणार. जे व्हिडिओज पोस्ट होतील त्यावरून तुम्हाला कळेलच. आणि समर वेकेशनला जे काही व्हिडिओज मी आधी ब्लॉग्सला टाकेन, आय होप की तुम्हाला ते सगळे आवडतील आणि तुम्ही नक्की कमेंट्स कराल, लाईक कराल. सो जास्त मी वेळ नाही घेत, लोकेशन तुम्हाला कळेलच. ₹50 बघा उतरले. आम्ही खूप दिवसानंतर आता हा व्लॉग करतोय आणि मी तिथेच बाजूला पुढे उभा राहिलो जाऊन. समर वेकेशन, थोडीशी सुट्टी वगैरे ऍडजस्ट करून आम्ही आता ट्रॅव्हल करायला चाललोय. जसं जसं जाऊ सगळे मोठे मोठे होते. व्लॉग टाकत जाऊ, काय काय ठिकाणं पाहू, कुठले कुठले ठिकाणं पाहू, काय खाऊ पिऊ त्यांना बसायला देणार त्यामध्ये. पुन्हा ती व्लॉग टाकत जाऊ. ट्रेन मध्ये जाऊ तर ट्रेन मध्ये कशा फॅसिलिटी आहे एक तास किंवा त्यांचा येत असेल. सो फायनली आम्ही पनवेल स्टेशनला पोचलो आणि तुम्ही बघू शकता की पनवेल स्टेशनला किती गर्दी आहे. ही आमची ट्रेन नाही आहे, आमची ट्रेन येण्यात आहे. सो फायनली आमची ट्रेन आली आणि आता आमची पुढची जर्नी सुरू झाली आहे. आय एम सो एक्सायटेड. तुम्ही सुद्धा एक्सायटेड आहात ना? सो प्लीज प्लीज पुढे व्हिडिओ बघत राहा. सो आम्ही जी ट्रेन पकडली पनवेल स्टेशनवरून ती निजामुद्दीन मडगाव ही ट्रेन होती. आणि आमचा जो कोच नंबर होता तो A4 होता आणि सेकंड AC 2 टायर. आम्ही जी ट्रेनची तिकीट बुकिंग केलेली ती आम्ही ऑनलाईन बुकिंग केलेलं. निजामुद्दीन मडगाव एक्सप्रेस IRCTCवरून केलेलं. आणि जर तुम्हाला बाकी पण करायचं असेल बुकिंग तर मग बाकी तिकीटिंग ॲप्स आहेत, कन्फर्म तिकीट वगैरे जे काही आहेत त्यावरून. आणि जस्ट आता आम्ही आमच्या सीटवर बसलो आहोत. थोडा वेळ ACची हवा खाऊन आम्ही सेट होऊ. आणि अजूनही बाहेरची गर्दी आहे पुढच्या ट्रेनची. सो जस्ट आम्ही आता रिलॅक्स होतो ACच्या हवेमध्ये कारण गरमी सध्या खरंच खूप आहे. आणि ट्रेन आत्ताच सुटली त्यामुळे आता तुम्ही बघू शकता की मी तुम्हाला प्रॉपर दाखवते. 4 बर्थ आहेत 2 टायरमध्ये, 2 अप्पर 2 लोअर. रात्री AC कोचमध्ये झोपून सकाळची एवढी मस्त मॉर्निंग असेल तर कोणालाही खूप
छान वाटेल, मस्त वाटेल. सो आम्ही जस्ट पोचतच आहोत मडगाव स्टेशनला. आणि जेव्हा मी सकाळी उठली तेव्हाचा हा व्ह्यू. मडगाव स्टेशनला आम्ही पोचलो आणि खरं तर मी फर्स्ट टाईम आली आहे, त्यामुळे मी सगळं जे काय आहे ते सगळं दाखवीन. हे मडगाव स्टेशन. जेव्हा आम्ही उतरलो तेव्हा थोडा बारीक बारीक पाऊस सुरू झालेला आणि जास्त नाही पण बारीक बारीक पाऊस होता. आणि तुम्ही बघू शकता मडगाव स्टेशन किती स्वच्छ ठेवलं आहे आणि खरंच खूप सुंदर आहे रेल्वे स्टेशन. इथून आम्ही पुढे टॅक्सी पकडून पुढे आम्ही जिथे आमचं विल्ला बुक केलेला आहे तिथे आम्ही जात आहोत. आणि फर्स्ट टाईम मी गोवामध्ये आली आहे, त्यामुळे मला खरंच खूप मस्त वाटते. आणि फर्स्ट टाईम येऊन गोवामध्ये पाऊस मिळणं हे म्हणजे गरमीमध्ये तरी खूप छान वाटतं. म्हणजे जास्त गरमीपेक्षा थोडासा पाऊस चालू शकतो. सो खरंच रस्ते पण खूप मस्त आहेत, ग्रीनरी पण खूप छान वाटते पावसामुळे. आणि ओव्हरऑल जे क्लायमेट आहे ते खरंच खूप प्लेझंट होतं. सकाळी 7 वाजता असं क्लायमेट म्हणजे काय विचारायलाच नको. जिथे जिथे आम्ही पुढे जाऊ तिकडचे व्हिडिओ मी पोस्ट करत जाईन. हा व्हिडिओ इथेच संपला. बाय. थँक्स फॉर वॉचिंग.